हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत हेरिडिटी आणि इव्होल्युशन मधील 3 मार्कचे क्वेश्चन जे आहेत, म्हणजे सायन्स 2 चे जे PYQ आहे ते आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या 3 मार्कच्या क्वेश्चन. बघा, पहिला क्वेश्चन विचारलाय आपल्याला, म्हणजे 3 मार्कचा 11 क्वेश्चन विचारलेले आणि मार्च 2025 मधला पहिला क्वेश्चन. काय म्हटले इथे, डिफाईन हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे काय आणि एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी चेंजेस. आणि तुम्हाला मेकॅनिझम विचारलं हेरिडिटी चेंजेस का होतात. आता हेरिडिटी म्हणजे काय माहिती का, पालकांमधून मुलांमध्ये काही कॅरेक्टर जे आहेत ट्रान्सफर होतात, याला आपण हेरिडिटी म्हणतो. मग डेफिनेशन तुम्हाला दिली इथं आणि त्याचं मेकॅनिझम कसं आहे, कसा चेंज होतात ते तुम्हाला दिली. थोडक्यात सेल्फ एक्सप्लेनेटरी डायग्राम आहे, त्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे. याचं ऍक्च्युअली उत्तर कसं लिहायचं याच्यावरती आहे. बघा, याचं ऍक्च्युअल आन्सर दिलेले आहे. मग हेरिडिटी काय आहे हे बघा, ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग, त्याला काय म्हणतो आपण, हेरिडिटी. आता मग चेंजेस कसे होतात त्याच्यामध्ये, मेकॅनिझम काय आहे. आता जीन जे असतात पूर्णपणे क्रोमोझोम मध्ये, कोणतं कसं म्हणतात पूर्णपणे डीएनए मध्ये काय असतात, जीन्स वगैरे असतात, ज्याला आपण फॉस्फेट म्हणतो. कशा बनले असतात, डीएनएचे. ठीक आहे. आता त्यामध्ये काय होतं, आपण जीन्स जे असतात बघा, जीन्स कंट्रोल द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन विच डिसाइड द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द बॉडी. ते जीन असतात ते करता पूर्ण आपल्या बॉडीला कसे कंट्रोल करतात, प्रोटीन कोणते बनवायचे असते त्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. त्यामुळे रिप्रोडक्शन मध्ये काय होतं, ड्युरिंग रिप्रोडक्शन जीन आर ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट टू द नेक्स्ट जनरेशन. मग हे जीन काय करतात, ट्रान्सफर होतात रिप्रोडक्शनच्या वेळेस. म्हणजे आई आणि वडिलांमध्ये कॅरेक्टर मुलामध्ये ट्रान्सफर होतात, मुलामध्ये किंवा मुलीमध्ये प्रोजेनीमध्ये. त्यामुळे त्याच्यामध्ये थोडं काही चेंजेस वगैरे येतात, ज्याला आपण म्युटेशन असं म्हणतो, न्यूक्लियोटाइड वगैरे असतात. ठीक आहे. थोडंफार चेंजेस झाले कोणता, आपल्याला थोडे हेरिडिटी चेंजेस म्हणजे मुलांमध्ये थोडे बदल बघायला भेटतात. त्यामुळे पालकांपेक्षा मुलं जे आहेत थोडेसे आपल्याला वेगळे बघायला भेटतात, त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्सेस असतो, त्याच्यामध्ये थोडासा व्हेरिएशन असतो. ठीक आहे. असं काय होतं आपल्याकडे, हेरिडिटी चेंजेस जे आहेत ते होत असतात. पण थोडक्यात तुम्हाला सांगायचं काय आहे, मुलांमध्ये जे व्हेरिएशन येते, जे बदल होतात, कशामुळे येतात, ते मेकॅनिझम तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. डीएनए मध्ये असतं, पालकांचे मुलांचे कॅरेक्टर म्हणजे आई आणि वडिलांचे कॅरेक्टर जे आहेत दोघांचे मिक्स होतात आणि त्यानंतर प्रोजेक्ट तयार होतो, मुलगा तयार होतो. ठीक आहे. दुसरं आहे बघा, डिफाईन वेस्टिजियल ऑर्गन. आता हा जुलै 2025 चा क्वेश्चन आहे. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय तुम्हाला विचारलंय. दुसरा, राईट नेम ऑफ एनी टू वेस्टिजियल ऑर्गन इन द ह्युमन बॉडी. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये किती वेस्टिजियल ऑर्गन आहेत, त्यापैकी दोघांचे नाव लिहायचे. त्यानंतर राईट नेम ऑफ एनी टू वेस्टिजियल ऑर्गन विच आर नॉट फंक्शनल इन ह्युमन बिंग. आता असे कोणते वेस्टिजियल ऑर्गन जे आपल्यामध्ये फंक्शनल नाही, पण बट फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम, पण फंक्शनल कुठे, बाकीच्या ऑर्गॅनिझम मध्ये आहे. मग पहिलेच आन्सर बघा, वेस्टिजियल ऑर्गनची डेफिनेशन तुम्हाला लिहायची. मग डेफिनेशन काय आहे बघा, डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन. आपल्या शरीरामध्ये डिजनरेट झालेले की निघून गेलेले, किंवा आपल्या शरीरामध्ये वेल डेव्हलप नाही, अंडर डेव्हलप आहे, त्यांचा एवढा विकास झालेला नाही, अशा युजलेस ऑर्गनला काय म्हणतो आपण, वेस्टिजियल ऑर्गन. मग डिफरेन्स आपल्या बुक्समध्येच आहे. आता नेम्स काय आपले बघा, वेस्टिजियल ऑर्गनचं नाव लिहायचं आपल्या बॉडीमध्ये दोन कोणतरी, जवळपास आपल्याला 4 ते 5 आहे. त्यामुळे पहिला अपेंडिक्स आहे, विजडम टीथ वगैरे आहे. ठीक आहे. तुम्ही अजून इथे लिहू शकतात अपेंडिक्स, विजडम. त्यानंतर आपल्याकडं अजून 3 आहे वेस्टिजियल ऑर्गन, मला कमेंटमध्ये सांगायचे. ठीक आहे, मी अगोदर पण दिले, अपेंडिक्स आहे, विजडम टीथ वगैरे आहे. त्यानंतर तुम्हाला टेल बोन आहे आपल्याकडे. ठीक आहे, हे पण वेस्टिजियल ऑर्गन आहे. अजून मला 2-3 कमेंटमध्ये सांगायचे. ठीक आहे. सी बघा, राईट द नेम्स ऑफ एनी टू वेस्टिजियल ऑर्गन विच आर फंक्शनल इन द ह्युमन बिंग, नॉट फंक्शनल इन ह्युमन बिंग बट फंक्शनल इन द अदर ऑर्गॅनिझम. म्हणजे माणसामध्ये असे कोणते दोन आहे ते फंक्शनल नाही, पण बाकीच्या ऑर्गॅनिझममध्ये फंक्शनल आहे. मग तुम्हाला दिले अपेंडिक्स जे आहेत ना, जे काऊ वगैरे आहे, बफेलो वगैरे आहे, त्यांच्यामध्ये काय असतात, फंक्शनल असतात, मांसमध्ये असतात. कारण का, ते कच्चं अन्न खातात, चारा खातात, त्यामुळे त्यांना डायजेस्ट करण्यासाठी कोणतं अपेंडिक्सची गरज पडते. इयर मसल जे आहेत आपल्यासाठी उपयोगाचं नाही. ठीक आहे. पण तुम्हाला म्हटलं मंकी जे आहेत, बाकीचे जे हत्ती वगैरे जे आहे, यांसाठी काय पूर्णपणे रिस्पॉन्सिबल आहे. आता तुम्ही टेल बोनचं बघा, हा टेल बोन सुद्धा काय आहे, वेस्टिजियल ऑर्गन आहे. अपेंडिक्स आहे, तुम्हाला विजडम टीथ नाव भेटलंय. परत इयर मसल्स वगैरे आहे, त्यानंतर टेल बोन आहे, हे सगळे काय, बॉडी हेअर जे आहे, हे सगळे काय आपल्याकडं वेस्टिजियल ऑर्गन आहे. ठीक आहे. आता तुम्हाला इथं बाकीचे पण नाव देता येईल. समजा बॉडी हेअर काय काम करताय, टेल बोन काय काम करणार आहे. ठीक आहे. इयर मसल्स काय काम करते हे तुम्हाला दिलेलं आहे. कोणतरी एक दोनच एक्सप्लेन करायचं तुम्हाला. ठीक आहे. जर तुम्हाला आठवले प्रॉपर, दुसरं एखादं एक्सप्लेन करायचं. त्यानंतर बघा, मार्च 2024 आणि जुलै 2024 मध्ये सेम क्वेश्चन तुम्हाला विचारले पाठीमागसारखे, त्यामुळे मी त्याचं आन्सर तुम्हाला दिलं नाही. आता वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय, परत काय म्हणतो तुम्हाला, एनी टू वेस्टिजियल ऑर्गन तुम्हाला नाव लिहायचे.
आणि परत म्हटले की ती असे कोणते अॅनिमल त्याच्यामध्ये वेस्टले ऑर्गन जे आहेत फंक्शनल आहे तेच पाठीमागचं लिहायचं. मग तुम्हाला टेल बोन वगैरे असेल ते. परत हा जुलै 2024चा सेम क्वेश्चन. वेस्टले ऑर्गन म्हणजे काय? तुम्हाला वेस्टले ऑर्गनचे नाव लिहायचे आणि राईट दोज अॅनिमल्स इन हुम सेम ऑर्गन आर यूज. मग तुम्हाला म्हटलं वेस्टले ऑर्गन जे आहेत बाकी कोणत्या प्राण्यामध्ये उपयोग होते तेच तुम्हाला एक्सप्लेन करायचे. म्हणजे सेम आन्सर वगैरे आहे पाठीमागचा क्वेश्चन जो आपण बघितला आपण तो. ठीक आहे. पण हा क्वेश्चन रिपीट झालेला भरपूर वेळा हे लक्षात ठेवायचं. आता 5वा क्वेश्चन बघा. मार्च 2023चा क्वेश्चन आहे डार्विन्स थ्री ऑफ नॅचर सिलेक्शन. आता डार्विन्स थ्री जे आहेत पाठीमागच्या 2 मार्चच्या क्वेश्चन मध्ये पण होती, इथे 3 मार्चच्या क्वेश्चन मध्ये पण आहे. आता डार्विन थ्री तुम्हाला एक्सप्लेन करायचे. आता डार्विन थ्री मध्ये पहिली गोष्ट आहे की याच्यामध्ये प्रत्येक प्राणी जो आहे ओव्हर प्रोडक्शन करतोय. कोणतं? प्रत्येकाला फूड लिमिटेड आहे. कोणतं? त्यामुळे स्ट्रगल त्याला करावं लागणार आहे. कोणतं? जे पण थांबलं त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन येणार आहे. ठीक आहे. काही व्हेरिएशन आपल्यासाठी युजफुल असेल, काही असेल हार्मफुल वगैरे असेल. त्यामुळे प्रत्येक जण जो आहे स्ट्रगल वगैरे करणार आहे आणि त्याचं व्हेरिएशन जे आहे पूर्णपणे तो निर्माण करणार आहे. जे पूर्णपणे थांबले किंवा जे जगले तेच काय करणार पुढे रिप्रोडक्शन करणार आहे आणि त्यालाच काय म्हणतो आपण सर्वलॉग भेटून बाकी येणार आहे पिरिच. बाकीचे पूर्णपणे संपून जाणार आहे. असे पूर्णपणे डार्विनने सांगितलं आणि हे पूर्णपणे नवीन स्पीसीज तयार करतील आणि तेच पूर्णपणे निसर्गाने त्यांना सिलेक्ट करतील. थोडक्यात हेच तुम्हाला एक्सप्लेन करायचे. मग महत्वाचे पॉईंट पण तुम्हाला स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्स आहे, ओव्हर प्रोडक्शन वगैरे आहे, व्हेरिएशन आहे, त्यामध्ये पेरीज पण म्हटलंय. जे थांबले ते काय कोणतं सर्वाइव्ह करतील पूर्णपणे रिप्रोडक्शन करतील, बाकीचे पूर्णपणे पेरीज मध्ये संपून जातील. तुम्ही पेरीच्या ऐवजी तुम्ही असे काही शब्द वापरू शकता की पूर्णपणे व्हॅनिश वगैरे होतील, पूर्णपणे संपतील. कोणता आपल्या इंग्लिश वर्डमध्ये तरी पण तुम्ही ते आन्सर बरोबर लिहू शकता. ठीक आहे. न्यू स्पेसिस फॉर्मेशन होतं आणि निसर्ग त्यांना सिलेक्ट करतो असे शब्द याच्यामध्ये महत्वाचे आहे. ठीक आहे उत्तर लिहिण्यासाठी. तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. 6 नंबरचा क्वेश्चन बघा. मार्च 2022चा क्वेश्चन आहे. काय म्हणते ते राईट द ऑब्जेक्शन रेज अगेन्स्ट द डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विन थेरी बद्दल कोणते ऑब्जेक्शन आले होते? म्हणजे बाकी शास्त्रज्ञांनी का विरोध केला डार्विनला? कोणते ऑब्जेक्शन दिले होते? ठीक आहे. काय कमी होते डार्विन थेरीमध्ये? तर ते पहिल्यांदा सांगितलं बघा. डार्विनला पहिले काय एक्सप्लेन करता नव्हतं आलं. फक्त डार्विन काय म्हणायचं नॅचरल सिलेक्शनमुळे पूर्णपणे इव्होल्यूशन झालेलं आहे. पण हा एकच फॅक्टर नव्हता. बघा काय म्हटले नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओन्ली वन फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्यूशन. हा एकच फॅक्टर नाही. डार्विनला हे पण सांगता आलं नव्हतं की युजफुल जे आहे युजलेस मॉडिफिकेशन प्राण्यांमध्ये का झाले त्याचं एक्सप्लेनेशन डार्विनकडून ते नव्हतं. थोडक्यात त्यांना तो एक्सप्लेन करू शकला नाही. ठीक आहे. ते एक ड्रॉबॅक होता. त्यानंतर डार्विन इज नॉट म्हणजे देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट द स्लो चेंजेस अँड अर्बुट चेंजेस. आता हा शब्द जो आहे इथं स्लो चेंजेस आणि फास्ट चेंजेस आहे. मग तुम्ही या शब्दाच्या ऐवजी अर्बुट चेंजेस ऐवजी तुम्ही फास्ट चेंजेस पण लिहू शकतात. बाकी एवढं काही आन्सर विशेष नाही. म्हणजे नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओन्ली वन फॅक्टर फॉर रिस्पॉन्सिबल इव्होल्यूशन. ते आहे युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन आहे. ते एक आहे आणि स्लो चेंजेस आणि फास्ट चेंजेस आहे. हे शब्द महत्वाचे आहे. मग तुम्ही तुमच्या वेळी फॉर्मॅटिंग करा. ठीक आहे. असे जे आहेत ना बाकीचे जे ऑब्जेक्शन वगैरे आहे मग इरिस्पेक्टिव्ह ऑल दिस ऑब्जेक्शन डार्विन्स वर्क ऑन इव्होल्यूशन हॅज बीन माइलस्टोन. म्हणजे असे जे आहेत काही काही जे 3 माइलस्टोन जे आहेत त्याच्यामध्ये राहिलेले आहे डार्विनला एक्सप्लेन करता आलेले नाही. पुढील क्वेश्चन बघा जुलै 2022चा. क्वेश्चन काय म्हटलंय एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ कनेक्टिंग लिंक्स विथ 2 एक्झाम्पल. कनेक्टिंग लिंक जे आहेत ना तुम्हाला 2 एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करायचंय. आता आपल्याला 2 एक्झाम्पल काय आहे तुम्हाला कनेक्टिंग लिंकची डेफिनेशन दिली. कनेक्टिंग लिंक म्हणजे काय? असे प्राणी जे एकापेक्षा जास्त फायलम सोबत किंवा ॲनिमल सोबत साम्य दाखवतात. म्हणजे डेफिनेशन काय? ऑर्गॅनिझम विच शो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रोथ ऑफ टू डिफरंट ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड कनेक्टिंग लिंक्स. मग तुम्हाला एक्झाम्पल दिले पेरिपॅटस आहे आणि डकविल प्लॅटिपस आहे. पेरिपेटस ॲनलिडा आणि आर्थ्रोपोडा हे दोघांचे साम्य दाखवतो. तर ॲनलिडा मधलं काही सेगमेंटेड बॉडी आहे आणि आर्थ्रोपोडा मध्ये काही ट्रॅकेल रेस्पिरेशन जे आहे जे कोणामध्ये आहे पेरिपॅटस मध्ये आहे. त्यामुळे काय हा पेरिपॅटस ॲनलिडा आणि आर्थ्रोपोडा हे दोघांचे साम्य दाखवतो. डकबिल प्लॅटिपस रेप्टाइल सोबत आणि कोणता मॅमल सोबत. कारण रेप्टाइल काय करतो तो अंडे घालतो आणि मॅमल सारख्या त्याच्यामध्ये हेअर आहे आणि मेमरी ग्लँड वगैरे आहे. त्यामुळे हा काय करतो कनेक्टिंग लिंक मध्ये. कनेक्टिव्ह म्हणजे कोणता ॲनलिडा आणि आर्थ्रोपोडा सॉरी मेमरी ग्लँड जे आहे कोणासारखे पूर्णपणे मॅमल सारखे आणि जे रेप्टाइल सारखे घालतो अंडे घालतो म्हणून हा कनेक्टिव्ह लिंक मध्ये आहे. डकबिल प्लॅटिपस आणि पेरिपॅटस लक्षात ठेवायचं. आणि हे तुम्हाला गिवरिझम पण विचारलेलं भरपूर विचारलेलं आहे. आता यावेळेस डकबिल प्लॅटिपस आलता आपल्या यावेळेस पेरिपॅटस सुद्धा येऊ शकतो 2026 ला. त्यामुळे लक्षात ठेवायचं.
8 नंबरचा क्वेश्चन वगैरे आहे बघा. व्हॉट यू मीन बाय फॉसिल? फॉसिल म्हणजे काय? राईट द इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल. फॉसिलचं महत्व वगैरे काय ते विचारले. राईट द नेम्स ऑफ मेथड टू फाइंड एज ऑफ फॉसिल. म्हणजे फॉसिलला शोधण्यासाठी ती कोणती मेथड आहे त्याचं नाव विचारले. आता ती मेथड एकदम सोपी. कोणती? कार्बन डेटिंग मेथड आहे. C14 मेथड हे त्याचा आन्सर झालं. आता फॉसिलची इम्पॉर्टन्स वगैरे काय आहे, ते तुम्हाला दिलं आणि डेफिनेशन आहे. आता डेफिनेशन म्हणजे काय? प्रिझर्व रिमेन्स इम्प्रेशन टू ट्रेसेस ऑफ प्लांट अॅनिमल. प्रिझर्व म्हणजे काय? जमिनीखाली गाडले गेलेले आहे, स्टोअर झालेले, त्यांचे इम्प्रेशन झालेले, थोडक्यात छाप वगैरे पडलेली. ट्रेसेस कोणतं? जे आपल्याला प्लांट अॅनिमलचे बघायला भेटले. ठीक आहे. लाईव्ह मिलियन्स ऑफ इयर्स आहे, म्हणजे त्याच्यामध्ये राहिलेले वगैरे असते. फाउंड इन लेयर्स ऑफ अर्थ इज कॉल्ड एज फॉसिल. तुम्हाला म्हणजे आपल्या पृथ्वीच्या एका भागामध्ये सापडतात, त्याला काय म्हणतो आपण? फॉसिल असं म्हणतो. मग फॉसिलचं इम्पॉर्टन्स काय आहे? आता हे एव्हिडन्स इव्होल्युशनसाठी. ठीक आहे. त्याचं लाईफ एक्सटेंड झाल्यावर जमते त्याला आपल्याला शोधता येणार आहे. परत फॉसिल शो द सिक्वेन्स ऑफ इव्होल्युशन टू सिम्पल टू कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. म्हणजे लहानात लहान जो प्राणी पासून कॉम्प्लेक्स जो प्राणी आहे त्याच्या आपल्या इव्होल्युशन मध्ये सिक्वेन्स सापडतात, साम्य सापडतात. ठीक आहे. म्हणजे आपण त्याचा फाइंड आउट करू शकतो की हा प्राणी केव्हा जन्माला असेल, केव्हा मेला असेल, पूर्णपणे किती दिवस वेळ जगला असेल, असं आपल्याला आयडिया आहे त्याच्यामुळे. आणि चौथं काय आहे? ते हेल्प इन स्टडींग द इव्होल्युशनरी रिलेशनशिप. मग कोणत्या प्राण्यामध्ये इव्होल्युशनरी रिलेशनशिप कशी आहे ते आपल्याला ओळखतात. आपण बघा, आपण आज म्हणतोय आपली चिंपांजी आणि गोरिला बद्दल रिलेशनशिप वगैरे आहे, किंवा आपले जे पूर्वज जे आहेत ते माकड वगैरे होते, कशामुळे ओळखले आपण? हेच आपण फॉसिल पूर्णपणे बघितले, त्यांच्यामधले आपण क्रोमोझोम जे आहेत ते स्टडी केले, त्यांच्या स्किनचा अभ्यास वगैरे केला, त्यांच्या स्केलेटनचा अभ्यास केला. त्यामुळे आपल्याला हे जे आहेत ना, थोडेफार आयडिया आले की आपण पूर्वज कोण, म्हणजे आपले पूर्वज कोण होते, बाकीच्या प्राण्यांचे पूर्वज कोण होते, ते आपला इव्होल्युशनरी रिलेशनशिप जे आहे ते आपल्याला बघता येते. हे ते महत्वाचं आहे. त्यानंतर क्वेश्चन, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ अनाटॉमिकल एव्हिडन्स विथ एक्झाम्पल. हा 2 मार्च 2020चा क्वेश्चन आहे आणि सेम क्वेश्चन बघा. एक्सप्लेन द सुटेबल एक्झाम्पल इम्पॉर्टन्स ऑफ अनाटॉमिकल एव्हिडन्सेस इव्होल्युशन. आता या दोघांचा आन्सर पूर्णपणे सेम आहे. म्हणजे पहिलं काय करायचं तुम्हाला? अनाटॉमिकल एव्हिडन्स जो आहे त्याचे इम्पॉर्टन्स आहे तुम्हाला, आणि त्याचे एक्झाम्पल जे आहेत ते एक्सप्लेन करायचे. आता अनाटॉमिकल एव्हिडन्स म्हणजे काय रे? आपल्या शरीरामध्ये जे हाडं वगैरे आहे, आता आपण काय काय बघितलं? माणसाचा हात बघितला, बैलाचा पाय बघितला, पुढचा पाय, म्हणजे देवमाशाचा पर बघितला, त्यानंतर प्लॅटिजम बॅट्स, म्हणजे जो बॅट वगैरे असते आपल्याकडे जी वटवाघूळ जे असतं त्याचं पूर्णपणे आपण प्लॅटिजम बघितलं, म्हणजे पंखाचं जो हाड आहे ते बघितलं. ठीक आहे. आता यांच्यामध्ये आपल्या सामने काय बघतं? यांचे बोन जे आहेत ते पूर्णपणे वेगळे, पण त्यांचे जॉईंट्स जे आहेत पूर्णपणे सेम आहे. त्यामुळे ते महत्वाचं आहे. मग आता इम्पॉर्टन्स काय पूर्णपणे ते तर काय दाखवतं? या सर्वांमध्ये काय कॉमन अँसेस्टर आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय सेम बेसिक स्ट्रक्चर आहे, पण डिफरंट फंक्शन आहे. म्हणजे हाडांचं काय जोडणी बेसिक आहे, त्यांचं फंक्शन काय, त्यांचं काम वेगवेगळं आहे. त्याला काय म्हणतो आपण? होमोलॉगस ऑर्गन जे आहेत. आता हा शब्द तुमच्यासाठी नवीन. जे पूर्णपणे हायलाइट केले ना ते पॉईंट तुमच्या उत्तरामध्ये आले तर 100% तुम्हाला मार्क्स भेटणार, म्हणजे भेटणारच. ठीक आहे. आता प्रेझेन्स ऑफ होमोलॉगस ऑर्गन प्रूव्हज डायव्हर्जन्स इव्होल्युशन. आता जे होमोलॉगस ऑर्गन आहे म्हणजे हाडं जोडणीसारखे दिसते, पण त्यांचं काम वेगळे आहे, त्यांचं काम वेगळे आहे. त्यामुळे काय दाखवतं? डायव्हर्जंट, म्हणजे थोडंफार त्यांचा विकास जो आहे तो वेगळा झालेला. डायव्हर्जंट इव्होल्युशन आहे. हेच काय म्हटलं? अनाटॉमिकल एव्हिडन्स स्ट्रॉंगली सपोर्ट द थेअरी ऑफ इव्होल्युशन. त्यामुळे इव्होल्युशन मध्ये जे आपल्या शरीरामधले जे हाडं आहे त्यांची जी जोडणी आहे ते महत्वाचं प्रूफ जे आहेत आपला प्रूफ दाखवते. ठीक आहे. आता हे जे आहे पूर्णपणे डिफरंट फंक्शन करतात ते आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आता बघा, 10 नंबरचा क्वेश्चन आहे. डिफाईन वेस्टेज ऑर्गन. राईट नेम्स ऑफ any two vested organ in the human body आणि एक्सप्लेन हाऊ ह्युमन वेस्टेज ऑर्गन इज फंक्शनल इन द अनदर अॅनिमल. आता हाच क्वेश्चन 2020 ला पण होता, 2024 ला पण आहे. आपण ते 2-3 क्वेश्चन बघितले बघा. वेस्टेज ऑर्गन खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता वेस्टेज ऑर्गन म्हणजे काय? आपल्या शरीरामधले जे अंडर डेव्हलप आहे वेस्टेज ऑर्गन आहे, अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन आहे, त्याला काय म्हणतो आपण? वेस्टेज ऑर्गन. आता आपल्या शरीरामध्ये वेस्टेज ऑर्गन कोणते? अपेंडिक्स आहे, विजडम टीथ आहे, टेल बोन आहे. आता यांची नावं लिहायची. आणि वेस्टेज ऑर्गन जे आहेत बाकीच्या प्राण्यामध्ये कसे युजफुल वगैरे असतात ते नाव लिहायचं. आपण 2 तर ऑलरेडी बघितले. अपेंडिक्स बघितलं, त्यानंतर अपेंडिक्स एक बघितलं, दुसरं कोणतं बघितलं? विजडम टीथ बघितलं, टेल बोनचं बघितलं, माकडामध्ये फंक्शन वगैरे असतं. असं तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर 11 क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन, जो मार्च 2019चा क्वेश्चन आहे. पहिले बघा, व्हॉट यू मीन बाय सेंट्रल डॉग्मा. सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय असतं. दुसरं, व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय. आणि तिसरं आहे, व्हॉट इज मीन बाय ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय असतं. बघा मग आपण पहिलेच आन्सर, सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय. आता सेंट्रल डॉग म्हणजे काय असतं? आपण आपल्या DNA पासून RNA बनवतो आणि RNA पासून काय बनतो? प्रोटीन बनवतो. त्यालाच काय म्हणतो आपण? सेंट्रल डॉग्मा.
मग डेफिनेशन मग काय, द प्रोसेस बाय विच जेनेटिक इन्फॉर्मेशन इज ट्रान्सफर फ्रॉम डीएनए टू आरएनए, आरएनए टू प्रोटीन इज कॉल्ड ॲज सेंट्रल डॉग्मा. आता हे तुम्हाला जिथं ॲरो दिलेलं आहे तुम्ही असं एक्सप्लेन करा, ट्रान्सफर फ्रॉम द डीएनए टू आरएनए, आरएनए टू प्रोटीन इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल डॉग्मा. असं जर लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स भेटतील. 3 शब्द महत्वाचे, डीएनए टू आरएनए, आरएनए टू प्रोटीन इज कॉल्ड ॲज सेंट्रल डॉग्मा. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, आता बघा ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतं, द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ एमआरएनए. एमआरएनए तयार होतो कशापासून, डीएनए पासून, इन द न्यूक्लियस इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे पहिले सेंट्रल डॉग्मा काय आहे, डीएनए पासून आरएनए तयार होतो, आरएनए पासून प्रोटीन तयार होतं. तसं याच्यामध्ये डीएनए पासून एमआरएनए तयार झालाय. मग तुम्हाला उलट दिलंय कोणतं, तुम्ही असं बोलू शकता कोणतं, टू मेकिंग एमआरएनए फ्रॉम डीएनए इज कॉल्ड द ट्रान्सक्रिप्शन, किंवा असं पण लिहा, द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ एमआरएनए फ्रॉम द डीएनए. तुम्ही कोणतं जरी लिहिलं एकच आहे, एमआरएनए बनतो एकापासून, डीएनए पासून, त्याला काय म्हणतो आपण न्यूक्लियस मध्ये, याला काय म्हणतो आपण ट्रान्सक्रिप्शन. फरक असो. त्यानंतर ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय, आता बघा, अ सिक्वेन्स ऑफ 3 न्यूक्लियोटाइड ऑफ एमआरएनए दॅट कोड्स वन स्पेसिफिक अमिनो ऍसिड इज कॉल्ड ॲज ट्रिपलेट कोडॉन. आता जे न्यूक्लियोटाइड वगैरे आहे, न्यूक्लियोटाइड म्हणजे काय, आपण बघितलं आपल्या शरीरामध्ये जे ऍडेनाइन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन, त्याच्याबरोबर पेंटोस शुगर वगैरे असेल, कोणतं, याला काय म्हणतो आपण न्यूक्लियोटाइड. आता हे जे आहे पूर्णपणे यांचे जे 3 फॉर्म मध्ये स्पेसिफिक अमिनो ऍसिड असतात आणि ते 3-3च्या ग्रुपमध्ये असतात, त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हटले. तुम्ही चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि मला कमेंट करा तुम्हाला अजून कोणत्या चॅप्टरचे पूर्णपणे पीवायक्यू वगैरे पाहिजे. तसं आम्ही सिक्वेन्स मध्ये पूर्णपणे पीवायक्यू टाकतोच वगैरे आहे. ठीक आहे, तसे मी 1 मार्क, 2 मार्काचे, 3 मार्काचे आणि 5 मार्काचे क्वेश्चन वगैरे आहे 100% टाकणार आहे. तर पण तुम्ही पण कमेंट करा तुम्हाला लवकरात लवकर कोण चॅप्टरचा अभ्यास करायचा वगैरे आहे, कोण चॅप्टर अवघड वगैरे जातोय, जेणेकरून मला त्याचे व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. तुम्ही हार्ड टॉपिक जे आहे ते सुद्धा कमेंटमध्ये टाका, जेणेकरून आपण व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकू शकतो. ठीक आहे, थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 10वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.